नवरात्रातलं अधिष्ठान हे तिसरं अधिष्ठान आहे. आणि जे लोक पहिल्या अधिष्ठानापासून जॉईंट आहेत त्यांना सर्वांना स्वतःमध्ये जी ऊर्जा तयार झालेली आहे त्याची जाणीव आहे. आणि त्यांच्या जेव्हा लक्षात आलं की बाबा आपल्यात एक वेगळा काहीतरी बदल होतोय किंवा आपल्यामध्ये काहीतरी एक वेगळी ऊर्जा तयार होती आणि त्या जाणीवेमुळे त्यांनी अगदी 3 वर्ष साधना चुकवली नाही. आणि त्याच्यातून असं झालं की या सर्व लोकांच्या लक्षात आलं की आपण बाबांच्या सेवेत आहोत आणि बाबा आपल्याकडनं खूप छान सेवा करून घेतायत. फक्त सेवा नाही करून घेत तर त्या सेवेला यश देत आहेत. हे सगळ्यांच्या लक्षात आलं आणि प्रत्येकाने स्वतःला आजमावून पाहिलेलं आहे की नामस्मरणाने आपल्यात काय चेंजेस होतो, आपल्याला काय समजतं. हे जे नवरात्रातलं नामस्मरण असतं या भूतलावर बघा तुम्ही पाऊस पडून गेलेला असतो, सगळीकडे हिरवंगार वातावरण असतं, शेतकरी आनंदित असतो कारण पाण्याची वगैरे उपलब्धता असल्यामुळे त्याच्याही शेतात काहीतरी पिकून तो आनंदी असतो आणि आपलं मनही खूप प्रसन्न असतं. आता जे बघा जमिनीवर रेंगणारे प्राणी असतात, साप, विंचू, त्यानंतर असे प्राणी असतात जमिनीवर जे रेंगतात, त्यांची बघा उत्पत्ती या दिवसात होते. माहितीये ना तुम्हाला, सापाला पिल्ल वगैरे बघा या दिवसात खूप होतात. बरीचशी उत्पत्ती ह्याच काळात होत असते. पाऊस पडायचा थोडासा थांबलेला असतो, सगळीकडे हिरवगार झालेलं असतं. शेतकऱ्यांना माहित असेल बघा, शेतात कीड ह्या दिवसातच जास्त असते, उत्पत्ती तयार होती. आणि उत्पत्ती कशातून होती? उत्पत्ती ही प्रकृती आणि परमात्मा याच्या मिलनातून उत्पत्ती तयार होते. प्रकृती म्हणजे कोण? धरती माता. आणि परमात्मा आपण कसं म्हणतो, देव आकाशात आहे, नाही आकाशाकडे पाहतो. यांच्या मिलनातून जन्म होतो सृष्टीचा, सृष्टी तयार होते. आणि बघा तुम्ही की आपणही जेव्हा जन्माला येतो तेव्हा बऱ्यापैकी आपल्यामध्ये आपल्या आईचे, वडिलांचे, आजोबांचे, आजीचे गुण असतात. तुम्ही निरीक्षण केलं का? आपण दिसायलाही थोडेसे आपल्या घरातल्यांप्रमाणेच असतो आणि गुणही तसे असतात आपल्याकडे. खूप वेळा काय होतं की आपण जेव्हा पाहतो बघा, कधी कोणाला म्हणजे नाही का, काही लोकांना पाण्याचा खळखळाट फार आवडतो, काही लोकांना पक्षींचा आवाज फार आवडतो, काही लोकांना फुलं आवडतात, निसर्ग आवडतो. अशी ही आवडही आपल्या दिसण्याच्या आणि वागण्याच्या समान आहे. आपणही प्रकृतीचा एक भाग आहे. आपलंही शरीर कशाने बनलेले? अग्नी, वायू, जल, पृथ्वी. आपलंही शरीर ह्या 5 तत्वांनी बनलेले. मग त्या 5 तत्वांचा काहीतरी आपल्या शरीरामध्ये गुणधर्म हा असतो आणि तो गुणधर्म आपल्यासाठी स्वतःची ओळख लागते. बघा, आपल्या शरीरात 72% पाणी,
तुम्ही सांगू शकता का शरीरात पाणी कुठे आहे? नाही, ते रक्तात मिसळलेलं आहे, ते शरीरात मिसळलेले. पण त्या पाण्याचा खळखळाट जेव्हा आपण आपल्या अंतर्मनात शिरून ऐकण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा तो आनंद भगवंत आपल्याला सतत ते जाणीव करून देण्याचा प्रयत्न करत असतात की पाण्याच्या, वायूच्या, अग्नीच्या रूपाने मी तुझ्यात आहे, तू माझा शोध घे. पण शोध घे तर शोध घ्यायला आपल्याला काहीतरी कुणीतरी आपल्या बोटाला धरलं पाहिजे आणि आपल्याला दाखवलं पाहिजे, नाही का? काहीतरी आपण शोधायला निघालो, काहीतरी आपल्याकडे त्याची हिंट पाहिजे की आपल्याला हे शोधायचंय म्हणल्यानंतर आपण कोणत्या मार्गाने जायचं. त्या मार्गावर पाट्या लावलेल्या असतात रस्त्याच्या, बघा. मग हे जे काम आहे आपल्याला रस्ता दाखवणं, हे काम फक्त आणि फक्त आपले गुरु करू शकतात. गुरु आपल्याला अलगत आपल्या बोटाला धरतात आणि आपल्याला हा रस्ता दाखवतात. आता गुरूंचे पण खूप प्रकार आहेत बरं का. पण सद्गुरु साधूबाबांची अशी कृपा आहे, बोटाला तर सोडा, पण ज्या दिवशी तुम्हाला बाबांचा मंत्र मिळतो त्या दिवशी तुम्हाला सगळे रस्ते मोकळे दिसतात, काही अडथळा नाही. मग ते रस्ते एवढे खुले असतात की आपण सुद्धा प्रसन्न मनाने त्या रस्त्यावर चालावं, काही शंका घ्यायची नाही, निशंक होऊन चालायचं. आणि जेव्हा आपण बघा बाबांनी दाखवलेल्या रस्त्याने चालतो, तेव्हा नक्कीच आपण आपल्या ध्येयापर्यंत पोहोचतो. आपलं ध्येय काय? मुक्ती. पुन्हा हे जन्म मरण नको, डायरेक्ट देवाच्या चरणापाशी जागा. त्याच्यासाठीच करतो ना आपण हे ध्यान, देव, दान, धर्म, देव, धर्म, हे सगळं आपण त्याच्यासाठी करतो की बाबा पुन्हा ह्या जन्म मरणाच्या फेऱ्यात नको, बस भगवंताच्या चरणापाशी थोडीशी जागा मिळावी आणि कायम तिथं राहावं. आणि तो आनंद म्हणजे, मी माझं वैयक्तिक मत सांगते की सद्गुरु साधूबाबांच्या चरणापाशीच मिळू शकतो तो आनंद. तो आनंद आपल्याला पुढेच मिळू शकतो. मी स्वतः हे अनुभवलेले आहे, अनुभवाशिवाय बोलू नये म्हणता. तर मी स्वतः हा अनुभव घेतलेला आहे. सगळी दुनियादारी फिरून आलेली बाई आहे मी. हो, सगळं पाहिलेलं आहे. सगळे देव, सगळे हिमालय, सगळं पालथं घातले, काय काय शिल्लक ठेवलं नाही. ते पण एकदा नाही, डबल टिबल मनात आलं की. पण तुम्हाला मी गॅरंटीने लिहून देते की जे आपल्या सद्गुरु साधूबाबांचे चित्र आहे ना, ते कुठंच नाही. बाबा बघा, माईक कोणाचा तरी चालू होतोय, तो कॅमेरा पण खूप हलतोय, खूप डिस्टर्ब होतंय. बघा तुम्ही कोण आहे. बाबांच्या सारखं ठिकाण आणि बाबांच्या सारखे गुरु मला तरी वाटत नाही की आत्ताच्या जगात आपल्याला कुठे भेटतील. आपल्याला दुसऱ्या गुरूंना नाव वगैरे काही ठेवायचं नाही, पण आपला अनुभव आपल्या गुरूंचा आपण सांगतोय. दुसऱ्यांना वाईट वाटण्याचं काय कारण? आपण आपल्या गुरूंची स्तुती करतो.
आमच्या घरामध्ये तसं म्हणलं तर ही तिसरी पिढी आहे की बाबांच्या सेवेत आम्हाला लावून घेतलं. पण मी खरं सांगू का, मी फार उशिरा लागली या मार्गाला. घरात माझे सासरे सासू आम्ही म्हणजे सगळेच जण या मार्गात पहिल्यापासून होते. मी थोडी उशिरा लागली. पण माझा एक असं स्वभाव आहे की बाबा एक जर डोक्यात घेतलं ना की मग मी त्याच्यात फार शिरते, नाही तर मग शिरतच नाही. ते मला म्हणजे ते माझ्या मूडवर आहे. मला हे आवडलं आम्ही ते मन लावून करणार, नाही आवडलं मी त्याचा विचारच नाही करणार त्या विषयाचा. आवडतच नाही मला. आणि अशी बाबांची कृपा झाली काय सांगू तुम्हाला, की 3 वर्षापासून आपलं हे अनुष्ठान चालू आहे. पहिल्या वर्षी जेव्हा मी अनुष्ठान घेणार असं मुलांना सांगितलं, माझ्यापेक्षा मुलांनाच काळजी पडली की माई आता काय सांगणार याच्यात, काय घेणार, जमल का नाही. आणि पण मला काहीच नाही वाटलं बरं का. मी आधी एक 8 दिवस आपल्या संकेतवर थोडेसे प्रयोग केले की बाबा मी सुद्धा मला स्वतःला आजमवलं बरं का, की आपण हे जे करणार आहोत ह्याचा प्रभाव समोरच्या व्यक्तीवर पडणार आहे का नाही, याचा मी स्वतः पहिला अभ्यास केला. मी संकेतला बोलवलं. संकेतचं वय पाहता त्याला मी बोलून घेतलं आणि त्याच्यावर मी थोडे प्रयोग केले. आणि जेव्हा मला अशी खात्री झाली की नाही आपण काहीतरी बाबांनी आपल्याला दिलंय की जे आपण आपल्या विद्यार्थ्यांना देऊ शकतो. आणि नंतर मी ते पहिलं अधिष्ठान चालू केलं. आणि खरंच पहिल्याच अधिष्ठानामध्ये मुलं एवढी तयार झाली 9 दिवसामध्ये की बाबांना स्मरून सांगते, आज आपण बाबांच्या अधिष्ठानामध्ये मुलांचे चेहरे एवढे चमकत होते की पाहणं सुद्धा अवघड झालं होतं त्यांच्या चेहऱ्याकडे. इतके ते छान दिसत होते. तेज, ऊर्जा भरपूर तयार झाली होती. आणि एक वेगळ्या जगात होते ते पण. आणि अप्रतिम होतं म्हणजे ते जे काय होतं ते. मला असं वाटतं की आज जेवढे नवीन आहेत, जुने आहेत, तुम्ही सर्वांनी बाबांवर विश्वास ठेवा. आणि खरंचच आजचा सेल्फी काढून ठेवा आणि 9 दिवसाचं अधिष्ठान झाल्यानंतर एकदा सेल्फी काढा. बघा कसा फरक दिसतोय का नाही. आणि हा फरक आपल्या शरीरात जी ऊर्जा तयार होती ते सगळं आपण या अनुष्ठानामध्ये आजमावणार आहोत. आपण ते तयार होणार आहोत त्याच्यासाठी. मला म्हणजे बराच वेळा असा प्रश्न पडतो की आपण बाबांच्या तिथे येतो, नाम घेतो, पण आपल्याला ते नाम व्यवस्थित पाठ आहे का नाही, किंवा आपण ते म्हणतोय का नाही, याचा विचार करा सगळ्यांनी. आणि जर कोणाला शंका असेल तर ती उद्याच विचारून घ्या. कारण 9 दिवस आपण नामावर अधिष्ठान करणार आहे. जर नाम चुकीचं असेल तर त्याचा काही फायदा होत नाही. बरेचसे विद्यार्थी नाम अर्धवट घेतात किंवा चुकीचं घेतात, काने मात्रे चुकवतात, किंवा नाम ज्या पद्धतीत आपण घ्यायचं त्या पद्धतीत घेत नाही. आज आपल्याकडं अनुग्रह न घेतलेलं कोण आहे का? माईक ऑन करून बोला. जर कोणी अनुग्रह घेतलेलं नसलेला जर व्यक्ती असेल, ज्याच्याकडे नाम आहे त्यांनी
मला फोन करून नाम म्हणून दाखवा. उद्याच्या दिवसात दुपारी दाखवायचं म्हणून 11 नंतर 11 ते 1 चा टायमिंग आहे. तुम्ही फोन करा आणि मला नाम म्हणून दाखवा. ज्यांना शंका आहे त्यांनीच, सगळ्यांनी नाही. ज्यांना शंका आहे की आपलं काहीतरी नाम आपण एकदा माइंडला सांगून बघू तर, किंवा बरोबर घेतोय का नाही, असं हे करून मला तुम्ही ते सांगायचं. जर तुम्ही चुकीचं नाम घेत असाल तर त्याचं फल तुम्हाला काही मिळत नाही. पण तुम्हाला सांगते, इतर मंत्रांना शाप असतो. जर तुम्ही ते चुकीचं उच्चारलं ना तर तो शापित मंत्र असतात, ते त्याचे विपरीत परिणाम होतात. आपल्या मंत्राचं तसं नाही. आपल्या मंत्राला कसलाही शाप नाही. आपला मंत्र एकदम पवित्र मंत्र आहे. शाप नसल्यामुळं, म्हणजे असं काही तुम्ही चुकीचं म्हणता म्हणून तुमच्यावर काहीतरी वेगळे प्रभाव वगैरे असं काही नाही होणार. फक्त त्याचा लाभ तुम्हाला होणार नाही बस. पण त्याचे वेगळे काहीही परिणाम तुम्हाला होणार नाही. ते पण डोक्यातलं काढा, की बाबा मी ते चुकीचं म्हणत होतो म्हणून मला असं होत होतं का, तसं तसं बिलकुल काही नाही. हे नवरात्रातले जे दिवस असतात, या 9 दिवसात शारदीय नवरात्र मध्ये भरपूर अशी शक्ती पृथ्वीवर वास करत असते आणि त्या शक्तीचा संचय आपल्यामध्ये तयार व्हावा म्हणून नवरात्रातलं हे अधिष्ठान असतं. आता थोडासा विचार, की बाबा आपण तर देवी देव असं मानत नाही, गुरु मानायचे. बाबांनी सांगितलं की नाही का, हे बाकीचे देव वगैरे कोण मानत. मग देवीचं का, माई देवीचं का सांगतात एवढं, असे खूप जणांना प्रश्न असतात. पण तुम्हाला सांगू का, ती आदी माया आदी शक्ती आहे ना आपल्या शरीरामध्ये असते. कोणताही पुरुष हा पूर्ण पुरुष नाही आणि कोणतीही स्त्री ही पूर्ण स्त्री नाही. प्रत्येकामध्ये दोन्हींचाही अंश आहे. तो कसा आहे आणि तो कुठे? देवी म्हणजे आपल्या शरीरातली कुंडलिनी शक्ती, आदी माया आदी शक्ती, ही आपल्या शरीरात असणारी कुंडलिनी शक्ती आहे. 3.5 हाताची सर्पिणी, 3.5 हाताची सर्पिणी आपल्या शरीरामध्ये वेटोळे घालून बसलेली. हे 3.5 हात, 3 बोट, हे अर्ध बोट, आणि त्याच्यामध्ये ती कुंडलिनी शक्ती बसलेली. ती जी कुंडलिनी, ती जी आदिमाया आदिशक्ती आपल्या शरीरात बसलेली आहे, ती जागृत करणे आणि ती जागृत कशाने होऊ शकते, तर ती तिच्या ध्यानाने होऊ शकते. खूप गर्दीमध्ये बघा, तुम्हाला जर एखाद्या व्यक्तीने नाव घेऊन आवाज दिला तरच तुम्ही तिच्याकडे पाहणार ना. नाही तर कोणतरी मोघम आवाज देते, तुम्ही नाही पाहणार तिच्याकडे. तसं त्या कुंडलिनी शक्तीला नामस्मरणाद्वारे आपण सतत आवाज दिला पाहिजे. आणि मग आवाज देऊन 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 ती नंतर 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 तिची जागा सोडायला सुरुवात करते. तुम्हाला प्रतिसाद द्यायला सुरुवात करते. तुम्ही साथ देता, ती प्रतिसाद द्यायला सुरुवात करते. पण आवाज देण्याची एक पद्धत असते नाही का. तर ती पद्धत शुद्ध भावाने आणि शुद्ध तना मनाने तुम्ही तिला द्यायला सुरुवात केली की ती हळूहळू हळूहळू तिचं डोकं वर काढायला सुरुवात करते. आणि मग तिने डोकं वर काढलं की शरीरात एक ऊर्जा तयार होती. त्या ऊर्जाद्वारे आपल्या शरीरामध्ये 7 चक्र आहेत.
त्या 7 चक्राचं ती भेदन करते. आणि भेदन करत 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 जेव्हा ती सहस्त्रधार चक्रात जाते, तेव्हा सहस्त्रधारा चक्रामधलं सहस्त्र पाकळ्यांचं कमळ उमलतं आणि त्या कमळावाटे सुंदर असा अमृत पाझरतं आणि ते तुमच्या पडजिभीद्वारे तुमच्या हृदयावर पडतं आणि आपल्याला मुक्ती प्राप्त होते. होते का नाही माहिती नाही मला, पण म्हणतात असं. शेवटचं वाक्य, मुक्ती प्राप्त होती का नाही माहिती नाही मला, पण म्हणतात. पण ह्या गोष्टीला फार मोठा कालावधी लागतो, ह्या गोष्टीला फार मोठा त्याग लागतो आणि सहसा ही गोष्ट फार अवघड आहे. पण साधूबाबांची कृपा आहे की तुम्हाला काही त्याग नाही करायचा. ही फक्त बाबांचीच कृपा असू शकते, कसलाही त्याग नाही, फार मोठा कालावधी नाही, फक्त बाबांचा आशीर्वाद बास, तुम्ही पटकन तिथपर्यंत पोहोचता. आता विचार असा आहे की कुठे आहे ती शक्ती, कुठे आहे आपल्या शरीरात, कुठे लपून बसते? तर ही शक्ती मूलाधार चक्रामध्ये, जे 7 चक्र आहेत त्याच्यातलं पहिलं चक्र आहे मूलाधार चक्र. आणि ते मूलाधार चक्र आपल्या शीच्या आणि सूच्या जागेच्या मध्ये जे शिवणावळ असते तिथं असतं ते चक्र. त्या चक्राचा आपण अभ्यास केला की ती कुंडलिनी शक्ती जागृत करण्याचा प्रयत्न असतो. बरं ती कशी, तिला आवाज कसा द्यायचा? मी तुम्हाला सांगितलं आता की तिला आवाज दिला बघा, एखाद्या व्यक्तीला आवाज दिला की ते आपल्याला आवाज देते, प्रतिसाद देते. मग तिला कसा आवाज द्यायचा? आपल्या ह्या नाड्या असतात इडा आणि पिंगला. बघा, आपली श्वास घेतो तेव्हा कोणती तरी एकच नाडी चालू असते, डावी नाकपुडी चालू असते किंवा उजवी नाकपुडी चालू असते. चेक करून बघायचं नंतर. दोन्ही नाकपुडीनी श्वास आपण म्हणजे नेहमी घेत नाही. 4 तासांनी 3 सेकंद अशा त्या 2 नाकपुड्या चालू होतात. जेव्हा ती नाकपुड्या दोन्ही चालू होतात तेव्हा आपल्या शरीरातली इडा आणि पिंगला ही नाडी, आणि जेव्हा दोन्ही नाकपुड्यांनी आपण श्वास घेतो तेव्हा सुषुम्ना नाडी चालू होते, आणि ती सुषुम्ना नाडी म्हणजे आपल्या शरीरातली आदी माया, आदी शक्ती, ही कुंडलिनी शक्ती आहे. ती चालू होते म्हणजे लगेच प्रवाहित होत नाही, चालू होऊन 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 नंतर मग ती आपल्या शरीरात प्रवाह करायला सुरुवात करते. आणि जर एवढी मोठी आदी माया, आदी शक्ती जर आपल्या शरीरात वास करणार असेल, आपल्या शरीरात ती प्रवाहित होणार असेल, तर ती काही सोपी नाही. महादेवांच्या शरीरात जेव्हा तिने प्रवाह करायला सुरुवात केली, महादेवांनी तांडव केला, जळलं शरीर भस्म झालं आतून आणि सगळं भस्म बाहेर आलं शरीराच्या छिद्रातून. एवढी ऊर्जा आहे तिच्यामध्ये. आणि मग ती सहन करण्यासाठी आपल्याला कुठंतरी आपल्या गुरूंची आवश्यकता असते. म्हणून नामस्मरण, नामस्मरातले अनुभव हे गुरूंशी आपण शेअर करून, गुरूंना सांगून, गुरूंच्या मार्गदर्शनाखाली करावे लागतात.
दोन्ही नाड्या चालू करायच्या, म्हणजे दोन्ही नाकपुड्यांनी श्वास घ्यायचा, सोडायचा, घ्यायचं, सोडायचं. असे जर तुम्ही बघा, असं ताहट बसायचं आणि असं घ्यायचं, सोडायचं. आणि त्यात समजा कधीतरी व्यक्तीने असं वगैरे केलं, ते दोन्ही नाड्या एकदम ब्रेक होतात आणि पॅरालिसिस होतं. कधी इकडं कधी इकडं असं काही केलं आपण विचित्र सारखं, त्यामुळं ध्यानाला बसल्यानंतर आपली बसण्याची स्थिती, आपली शारीरिक स्थिती, आपली मानसिक स्थिती, आपली म्हणजे मनाची स्थिती एक सुंदर पाहिजे. आपला आपल्या गुरूंवर पूर्ण विश्वास पाहिजे. आणि नंतर ह्या कुंडलिनी शक्तीचा प्रवाह आपल्या शरीरामध्ये भयंकर असा सुंदर स्थितीत होतो. आणि आपण इतके जण एकत्र येऊन जर केली तर ह्याची प्रचिती खूप पटपट येते. 9 दिवसाच्या अनुष्ठानामध्ये मुळातच भगवतीचं खूप भूतलावर असा वास असतो देवीचा. त्याच्यामुळं आपल्या शरीरातली आदिमाया, आदिशक्ती जागृत करायला आपल्याला खूप लवकर जागृत होते ती. म्हणून आपण हे अनुष्ठान ठेवलेलं आहे. रोज मी तुम्हाला 9 चक्राचा 7 चक्राचा अभ्यास सांगणार. मूलाधार चक्र हे आता मी तुम्हाला सांगितलं, आपल्या शीच्या आणि सूच्या मधल्या जागेमध्ये जे चक्र असतं त्याला मूलाधार चक्र म्हणतात. आणि पहिला आपल्याला तेच चालू करावं लागतं. बाकीचे मी तुम्हाला रोज थोडं थोडं थोडा थोडा ह्याच्यातला सगळ्यातला भाग सांगणार आहे. ध्यान कसं करायचं, ध्यान कसं लावायचं आणि ध्यानाने तुमच्या शरीरातले होणारे चेंजेस हे मी तुम्हाला सगळं ह्या 9 दिवसात सांगणार आहे. आणि ह्या 9 दिवसामध्ये आपल्याला बाबांच्या आशीर्वादाने तुम्हाला सर्वांना काही ना काही या आपल्या अधिष्ठानाच्या माध्यमातून प्रसाद मिळावा अशी माझी खूप इच्छा आहे. आपण आता नामस्मरणाला सुरुवात करू. सुरुवात करायच्या अगोदर मी सांगते, सर्वांनी पाठीचा मणका एकदम ताठ ठेवायचा. अवघडल असं बसायचं नाही, इझी बसायचं. तुम्ही उंच ठिकाणी बसा. तुमच्या पायाला त्रास होत असेल तर पाय पसरून बसा, काही हरकत नाही. सहज अभ्यास करायचा. फार शरीरावर कुठेही ताण देऊन किंवा मग ते दुखतं मग आपलं लक्ष तिकडच लागतं असं नाही. रिलॅक्स एकदम सहज बसायचं, सहज ध्यान करायचं. हात गुडघ्यावर ठेवायला सुद्धा काही काहींचे खांदे दुखतात. हात असे करून बघा, ज्ञानेश्वर माऊलींची मुद्रा असते, मांडीत ठेवलेत तरी चालेल. हो. आणि पुढे शरीर घट्ट वगैरे काही नको, लूज एकदम करायचं. सर्वांनी एकदा बाबांचं स्मरण करूया आपण. श्वास दोन्ही नाकपुड्यातून घ्यायचा, पाठीचा मणका ताठ ठेवायचा. श्वास दोन्ही नाकपुड्यातून सावकाश घ्यायचा आणि सावकाश सोडायचा. हे बघा, मी श्वास घ्या म्हणलं की मग मी मोजल 1 2 3 4 5 6 घ्यायचा, परत 6 मोजल, त्या 6 मध्ये सोडायचा. हे बघा, 1 2 3 4 5 6 अशी 2 क्रिया करायच्या. 6 टाळीपर्यंत घ्यायचा, 6 टाळीपर्यंत सोडायचा. म्हणजे तुमच्या श्वासाला एक छान सवय लागते. आणि मी टाळी वाजवायची बंद केली की तुम्ही शांतपणे त्या पद्धतीतच श्वास घ्यायचा, श्वास सोडायचा. आज मंत्र वगैरे काय नाही म्हणायचं. सर्वांनी व्यवस्थित बसून घ्या.
सद्गुरु साधू बाबाय नमः. श्री सद्गुरु साधू बाबाय नमः. श्री सद्गुरु साधू बाबाय नमः. हात वरती न्या. दोन्ही खांदे आहेत ना ते कानाला लाव. खाली वाका थोडस. श्री सद्गुरु साधू बाबाय नमः. श्री सद्गुरु साधू बाबाय नमः. श्री सद्गुरु साधू बाबा. यावरती शरीराभोवती हात खाली घ्या आणि गुडघ्यावर ठेवा. सर्वांनी एकदम रिलॅक्स बसा. डोळे बंद. आपलं लक्ष मी मगाशी तुम्हाला सांगितलं, सर्वांनी मूलाधार चक्राकडे लक्ष लावायचा. मूलाधार चक्राकडे लक्ष लावा आणि डोळे बंद करायचेत. मूलाधार चक्राकडे लक्ष. सावकाश श्वास घ्या. 1 2 3 4 5 6. श्वास सोडा. सावकाश. 1 2 4 5. पुन्हा श्वास घ्या. सावकाश श्वास सोडा. श्वास घ्या. श्वास सोडा. श्वासाची गती अशी सावकाश चालू राहू द्या. लक्ष मूलाधार चक्राकडे. श्वास घ्यायचा आहे दोन्ही नाकपुड्यांनी. सावकाश श्वास सोडा. पुन्हा श्वास घ्यायचा आहे. लक्ष सगळं मूलाधार चक्राकडे. श्वास घ्यायचा आहे. पुन्हा सोडायचा आहे. श्वास घ्यायचा आहे. पुन्हा सोडायचा. सावकाश श्वास घ्यायचा. सावकाश. एक मोठा श्वास घ्या सर्वांनी. सर्व अंगातून श्वास सोडा. पुन्हा एकदा श्वास घ्या. पूर्ण शरीर शिथिल करा. पूर्ण शरीरातून श्वास सोडा. सावकाश सावकाश श्वास सोडा. सावकाश. तुमच्या शरीरातल्या मूलाधार चक्राकडे लक्ष. श्वासाची गती चालू. सावकाश श्वास घ्यायचा. सावकाश सोडायचा. छातीची पोटाची हालचाल करायची नाही. फक्त श्वास घ्यायचा. श्वास सोडायचा. पूर्ण लक्ष मूलाधार चक्राकडे. तुमच्या शरीराभोवती एक सुंदर पिवळ्या कलरचं चक्र सावकाश फिरतय. तुमचं शरीर पूर्णपणे हलकं हलकं होत चाललेलं आहे.
शरीराच्या अवतीभवती पिवळ्या रंगाचा प्रकाश पडलेला आहे. एक सुंदर सुवास तुमच्या अवतीभोवती दरवळतोय. तुमच्या डोक्यावर एक सुंदर निळ्या रंगाचं चक्र फिरत आहे. त्या चक्राच्या प्रभावाने तुमचं शरीर पूर्ण हलकं झालेलं आहे. शरीर सुंदर असं आकाशाच्या दिशेने प्रवास करते. अनुभव घ्या, अनुभूती घ्या. आकाशाच्या दिशेने सावकाश आपला प्रवास चालू झालेला आहे. आनंदित मन, सुंदर सुवास, हलकासा वारा तुमच्या शरीराला सुंदर आनंद देत आहे. तुमचा प्रवास आकाशाच्या दिशेने सुरू आहे. प्रवास सुरू असताना अगदी मंद मंद प्रकाश तुम्हाला जाणवत आहे. तो प्रकाश आकाशातल्या लुकलुक करणाऱ्या चांदण्या तुमच्याकडे पाहत आहे. तुम्ही सुद्धा तुमच्या अंतर्नेत्रांनी त्यांच्याकडे पहा. आनंदाने तुमचं शरीर फुलून निघालेलं आहे. त्या चांदण्या तुमच्याकडे पाहून सुंदर अशा आनंदित होऊन एक हास्य करत आहे. प्रवास सुंदर चालू आहे. पुढे एक सुंदर पांढरा शुभ्र ढग आहे आणि त्या ढगामध्ये सुंदर असे चरण दोन दिसत आहेत. कुंकवाने सुंदर असं स्वस्तिक काढलेलं आहे. त्या चरणांवर अंगठ्याच्या वरती सुंदर गंध लावलेला आहे आणि आपल्या सर्वांना चंदनाचा सुवास आलेला आहे. अंतर्मनाने त्या चरणांचं दर्शन घेतलं आणि वरती आपलं मस्तक केल्याबरोबर सद्गुरू साधूबाबांचा आपल्याकडं पाहून सुंदर हास्य करत आहेत
आणि बाबांचा उजवा हात तुम्हाला आशीर्वाद देण्यासाठी वरती आलेला आहे. बाबांनी तुमच्याकडे एक करुणामय नजर टाकलेली आहे आणि तुमची आणि बाबांची नजर एक झाली आणि तिकडनं चंद्र सुद्धा हसत आहे.
श्री सद्गुरु साधू बाबा महाराज की जय. राधा कृष्ण भगवान की जय. आज आपला पहिला दिवस. सर्वांनी खूप छान उपस्थिती लावली. अशीच उपस्थिती शेवटच्या दिवसापर्यंत टिकू द्या. शेवटच्या म्हणजे नवरात्रातल्या शेवटच्या नाही, आपल्या शेवटच्या पर्यंत नामस्मरण चालू द्या तुमचं सर्वांचं. आणि मी तुम्हाला आपल्या शरीरात जे 7 चक्र आहेत त्याची रोज मी माहिती देणार. तुम्हाला खूप सुंदर सुंदर ठिकाणावर फिरून आणणार रोज. आता काय होतं, दिवसभर आपण थोडस इतर विषयात असतो आणि मग हे संध्याकाळचं ध्यान थोडस आपलं कमी होत असतं. पण उद्या सकाळी आपण ठीक 5 वाजता ध्यानाला भेटूया आणि मग ध्यानातली मजा बघा. आता खूप जणांच्या घरात लहान मुलं आहेत, त्यांची चलबिचल, पटकन ध्यान लागत नाही. पण काही कालांतराने जे लोक ध्यान करतात त्यांना ह्याचा बिलकुल विक्षेप होत नाही. मुला अंगावर खेळू द्या, काय होते, आपल्या धुंदीत आपण चालू असतो. पण हे कसं असतं की आपल्या शरीराला आपण सवय लावायची असते. एकदा आपल्याला सवय लागली ना की आपल्याला ध्यान करावं लागत नाही. आपल्यामध्ये असणारा जो राम आहे, आत्माराम, राम करे काम हम बैठे आराम, तेव्हा मग ते काम करायला लागतो. ते रामच नाम जपायला लागतो आणि आपण आरामात बसायचं. पण त्याच्यासाठी पहिला आपण आपल्या शरीराला थोडी सवय लावायची. बाबा काय म्हणायचे, बैठक करा बैठक. बैठक आहे का? बैठक म्हणजे बसणे आणि ती बैठक पक्की पाहिजे. आणि एकदा का बैठक तुमची पक्की झाली ना, तुम्हाला झोप आलेली कळत ना, झोप लागलेली कळत ना, तुम्ही जागे कळत. ते आपलं सतत चालू असतं. तुम्हाला काही करायची गरज नसते. नंतरच्या काळात आहे ना, मी असं स्वतःला चेक करायचे बरं का. 1-1 तासाचा गजर लावून ठेवलेला होता. रात्रीचा पण आणि दिवसाचा पण. गजर वाजला की मी बघायचे, चालू आहे का, चालू आहे का. आम्ही बाहेर कुठे गेलो फिरायला की लता मावशी लय खवळायची, म्हणायची रात्रभर हिचे चालू, नुसतं सारखा गजर चालतो, झोप मोडून. पण तो मी फक्त माझ्या स्वतःच्या चेकिंग साठी चालू गजर लावलेला असायचा की बाबा आपलं चालू आहे का. कालांतराने आपल्या शरीरात हे सलग चालू राहत. 7 चक्राचा अभ्यास म्हणजे हा फार मोठा अभ्यास. जसं आज मी तुम्हाला सांगितले की मूलाधार चक्राकडे लक्ष लावून अभ्यास करा. आता बघा, उद्यापासून आजचा पहिला दिवस. उद्या सकाळी
मी तुमच्या सर्वांचं मूलाधार चक्र चालू करून देणार. बघा, छोटी मुलं उठलेली नसतात, सर्वांनी बसायचं. देणार म्हणजे देणार. बाबांची गॅरंटी, आपलं काय नाही. सद्गुरू साधू बाबांची गॅरंटी. आणि एकदा का तुमचं ते चक्र चालू झालं, पुढचे 6 खूप सहज होतात. ते मूलाधार चक्र बरोबर पुश करत करत ते 7 चक्र चालू करा. आणि त्यांनीच तुम्हाला खूप गोडी लागायला सुरुवात होणार उद्यापासून. उद्या सकाळी 5 वाजता फ्रेश व्हा. ज्यांना जमेल त्यांनी आंघोळ करा, पण माझं तर मत आहे की बाबा आंघोळच करून बसा ध्यानाला. आणि सुंदर ध्यान करूया उद्यापासून आपण. 7ही चक्राची माहिती, ध्यान कसं करायचं, ध्यान पुढं लावायचं याची माहिती. आणि तुम्हाला जर काही शंका असेल तर तुम्ही मला फोन करून नक्की विचारा. उद्या पहाटेपासून आपलं अधिष्ठान खरं आतापासूनच चालू झालंय, पण प्राथमिक माहिती मी तुम्हाला दिली. उद्या पहाटे 5 वाजता आपण भेटायचंय. सगळ्यांनी एकदम फ्रेश मध्ये असं हे 9 दिवसाचं अधिष्ठान करा. मी तुम्हाला कालच सांगितलं, होईल थोडा त्रास, पण गुण हमखास, गुण येणारच. आणि मी तुम्हाला सांगू का, एकदा बाबांची शक्ती तुमच्यात तयार झाली ना, काही तुम्हाला तुमचं रडगाणे घेऊन जाण्याची कुठे गरज नाही. तुम्ही तुमचेच ते तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करता. बाबा भीक मागायला लावतच नाहीत. काही कुठं भीक मागायला जायची गरज नाही की बाबा आमचं असं होतंय, त्याचं काय करायचं, काय नाही. बाबा सगळे प्रश्न हे चुटकीनिशी तुमचे सोडवतात. पण तुमच्या स्वतःमध्ये तेवढी ऊर्जा तयार झाली पाहिजे. आणि ती ऊर्जा तयार करण्यासाठी तुम्ही नामस्मरण केलं पाहिजे. आणि नामस्मरण करता 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 ती ऊर्जा एवढी प्रचंड प्रमाणात तुमच्या शरीरात तयार होणार, तुम्हाला स्वतःला सुद्धा खरं नाही वाटणार की तुमच्यात हे आहे. आणि नंतर तुम्हाला समजेल की अरे हे हे होत होतं मला पूर्वी, पण मी ह्याच्याकडे लक्ष नाही दिलं. हे मला समजत होतं पूर्वी, मी ह्याच्याकडे लक्ष नाही दिलं. मला पण असं वाटतं तुम्हाला सर्वांना बाबांचा आशीर्वाद मिळावा आणि तुमचं जीवन अतिशय सुंदर आनंदित असं जावं. आपण पण बाबांच्या चरणी हीच प्रार्थना करू की आपलं जे आजचं अधिष्ठान आहे 9 दिवसाचं, त्याला बाबांनी आपल्याला आशीर्वाद द्यावा आणि खूप यश द्यावं. आपण उद्या सकाळी पहाटे 5 वाजता भेटूया. साधू समर्थ सीताराम.